श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। भक्त पुंडलिक पुंडलिक हा मूळचा अति गरीब घराण्यातला पण सद्गुणी होता। त्याच्या घरी तो, त्याची आई, वडील व बायको अशी 4 माणसे राहत असत। भिक्षेवर त्यांचा उदरनिर्वाह चाले। लग्नानंतर तो बायकोच्या सांगण्याप्रमाणे वागू लागल्यामुळे सहजच त्याच्याकडून आई बापांकडे दुर्लक्ष होऊ लागले। मुलाकडून एखादा गोड शब्द सुद्धा ऐकावयास मिळेना म्हणून उभयता वृद्ध अतिशय दुःखात दिवस घालवू लागले। पुत्रमुख पाहण्यासाठी अनेक नवसायास केले आणि शेवटी तो आपल्याशी शत्रूप्रमाणे वागतो अशा विचाराने त्यांना सारखे भडभडून येई। एके दिवशी पुंडलिकाच्या बायकोने तिच्या मैत्रिणीकडून काशी महात्म्य ऐकले। तेव्हापासून तिला काशीला जाण्याचा ध्यास लागला। तिची इच्छा पुरवण्याकरिता पुंडलिकाने 10 घरे मागून पैसे गोळा केले व एक घोडा विकत घेतला आणि वडिलांना न कळत तो काशीला जाण्यास निघाला। बायकोला घोड्यावर बसून घोड्याच्या मागे पायी जात असलेल्या पुंडलिकाला पाहून गल्लीतले काही लोक त्याला नावे ठेवून हसू लागले। कोणी समजूतदार असलेले 2 समजुतीच्या गोष्टी सांगून त्याचे मन वळविण्याचा प्रयत्न करू लागले। एक म्हणाला, काय पुंडलिक, आई बापांना सोडून यात्रेला निघालास खरा, पण त्यापासून तुला काय फळ मिळणार? अरे, मुलांनीच तर आई बापांना तीर्थयात्रेला नेऊन आणावयाचे असते। दुसरा म्हणाला, जगात ज्याला मुले झाली नाही तो पुत्रवंताला भाग्यवान समजतो। तू जन्मलास तेव्हा कितीतरी लोकांनी तुझ्या आई वडिलांना भाग्यवान म्हटले असेल। अनेक नवसांती तुझा जन्म झाला म्हणून तुझ्या आई वडिलांनी गावकऱ्यांचे तोंड गोड केले, पण शेवटी फळ काय, तर मुलाच्या नावाने रडत बसायचे हेच। म्हातारपणात सुखाने 4 घास खायला मिळावे म्हणून त्यांनी पुत्राची अपेक्षा केली आणि तू त्यांच्या म्हातारपणात घरी रडत ठेवून बायकोसह काशीला चाललास। तेव्हा तू पुण्य मिळवायला जातोस की मजे खातर जातोस? अरे, आई बापांचा मनस्ताप जर तुला लागला तर तुझी पुढे काय गती होईल याचा थोडा विचार कर। पुंडलिका, जगात सर्व वस्तू मिळतील पण आई बाप मिळणार नाहीत। काशीला जाणे सोडून जर तू आई बापांच्या सेवेत तत्पर राहशील तर तुझ्या पुण्याला पारावार उरणार नाही। इतकेच नव्हे तर तुझ्यासाठी वैकुंठाहून देव देखील धावून येईल, समजलास? उगाच वेड्यासारखे बोलू नकोस, वागू नकोस। घरी चल, आई वडिलांचे पाय धर, त्यांची क्षमा माग आणि तुम्हाला मी काशीला घेऊन आणतो चला असे म्हणून अत्यंत नम्रतापूर्वक त्यांना विनंती कर। ते बिचारे आज नाही तर उद्या तरी मुलाकडून एखादा गोड शब्द ऐकण्यास मिळेल म्हणून आशा धरून आहेत। मनुष्याला बायका हव्या तितक्या मिळतील पण आई बाप मिळणार नाही। खरोखर तू फार गुणी मुलगा आहेस, पण अलीकडे मात्र अगदीच बिघडून गेला आहेस। त्यावर लोकलज्जेस्तव पुंडलिक मागे फिरला आणि आई वडिलांना बरोबर घेऊन काशीला चालला। परंतु त्याच्या ठिकाणी आई बापांविषयी मनापासून आदर नसल्यामुळे तो त्यांना मागे टाकून पूर्ववत बायकोला घोड्यावर बसवून आपण घोड्यामागे जाऊ लागला। ते पाहून शेजारी पाजारी हसू लागले। एक जण म्हणाला, पुंडलिका, अलीकडे तुझी मती भ्रष्ट झालेली दिसते। अरे, बायकोला घोड्यावर बसवण्यापेक्षा त्या वृद्धांना घोड्यावर बसून जर तुम्ही दोघे त्यांच्या मागे चालला असता तर तुम्हाला खचित देवाचा आशीर्वाद मिळाला असता। तरी पुंडलिक कोणाच्याही बोलण्याकडे लक्ष न देता भराभरा पावले टाकीत चालला। बिचारे ते दोघे वृद्ध हळूहळू चालत असल्याने त्या अभयंतांच्या व यांच्यामध्ये बरेच अंतर पडू लागले। भीमचंडी येथे जाऊन पोचल्यावर तेथील तीर्थात सर्वांनी स्नान केले आणि देवीच्या दर्शनार्थ ते देवळात गेले। तेथे एका अधिकारी व्यक्तीचे पुराण चालले होते। बायकोच्या आग्रहास्तव पुंडलिक पुराण ऐकण्यास बसला, त्यामुळे वृद्धांनाही सहजच पुराण श्रवणाचा लाभ झाला।
त्यांनी केलेली प्रार्थना विश्वेश्वराला पोचली असे म्हणण्यास हरकत नाही, कारण त्या दिवशी त्या व्यक्तीच्या तोंडून माता पित्यांची अत्यंत प्रेमाने जो सेवा करतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणा केल्याचे पुण्य लाभते. दुसरे कोणतेही साधन न करता घरी बसल्या बसल्या त्याला भेटण्यासाठी वैकुंठाहून देव येतो. देवपूजा, तीर्थयात्रादी पुष्कळ सत्कर्मी केली आणि आई बापांची जर अवहेलना केली तर देव संतुष्ट तर होत नाहीच, उलट त्यावर देवाचा कोप होतो. आई बापांचे पदोदक म्हणजे भागीरथीपेक्षाही श्रेष्ठ आहे असे मानून त्यांच्या आज्ञेनुसार वागणे हे मुलाचे मुख्य कर्तव्य आहे. अशी महत्वाची वाक्ये बाहेर पडली. त्याचा पुंडलिकावर बराच परिणाम झाला. लगेच त्याने उठून त्या व्यक्तीला नमस्कार केला आणि आपल्याकडून घडलेल्या अपराधाबद्दल देवाजवळ क्षमा मागितली. त्यावर आई बापांचे पाय धरले आणि आजवर आपल्याकडून चुकीचे वागणे घडल्याबद्दल क्षमेची याचना केली. त्यावर तेथेच काही दिवस राहण्याचे त्याने ठरविले. दुसरे दिवशी पहाटे बहिर्देशेला जाण्याकरिता पुंडलिक निघाला तेव्हा त्या साधू पुरुषाच्या आश्रमाच्या दारात झाडलोट, सडास मार्जन करणे व रांगोळ्या घालणे ही कामे करीत असलेल्या रूपवंत अशा 3 तरुण स्त्रिया त्याच्या दृष्टीस पडल्या. त्यांना पाहून तो आश्चर्यचकित झाला. त्यावर समय पाहून त्या कोण आहेत याबद्दल पुंडलिकाने त्या साधू पुरुषाजवळ प्रश्न केला. तेव्हा ते म्हणाले, त्या 3 गंगा, यमुना, सरस्वती नद्या असून लोकांनी आपल्याजवळ टाकलेले पाप नाहीसे करण्याकरिता रोज आश्रमात सेवेला येत असतात. हे सर्व आई बापांच्या सेवेचे फळ आहे. हे ऐकल्यावर पुंडलिकाची मातापितरावरील श्रद्धा अधिकच दृढ झाली. तेव्हापासून तो सदा त्यांच्या सेवेत तत्पर राहू लागला. यापुढे काशीला न जाता येथूनच आपण घरी परतावे आणि या पुढचा काळ माता पितरांच्या सेवेत घालवावा असे वाटल्यावरून त्याप्रमाणे त्यांनी आई बापांना विनंती केली. तेव्हा ते म्हणाले, ज्या अर्थी तू काशीला जाण्याच्या उद्देशाने घरातून निघालास त्या अर्थी अर्ध्या वाटेवरून परत घरी जाणे योग्य नाही. या त्यांच्या सांगण्याप्रमाणे पुंडलिक पुढे जाण्यास निघाला. यावेळी त्याने आई बापांना घोड्यावर बसविले आणि आपण बायकोसह घोड्यामागे चालू लागला. वाटेत पुंडलिक पावलोपावली आई बापांचा योग्य प्रकारे परामर्श घेत असे. काशीला जाऊन पोचल्यावर सर्वांनी गंगेत यथाविधी स्नान करून विश्वेश्वराचे दर्शन घेतले. काही दिवस तेथे मुक्काम करून पुढे आई वडिलांच्या आज्ञेनुसार काशीहून निघून पत्नी व माता पित्यासह तो घरी आला. यावेळी पुंडलिकाची वृत्ती पूर्ण पालटून जाऊन तो माता पितरांचा भक्त झाला. रोज उषकाळी उठून तो चंद्रभागेत स्नान करी आणि येते वेळी पाण्याची कावड घेऊन घरी येई आणि माता पित्यांना त्याचे स्नान घाली. भिक्षा मागून धान्य आणि व त्याचे अन्न सिद्ध करून बरोबर 12 वाजता त्यास जेवू घाली. त्यानंतर मृदू शया करून त्यावर मायबापांना निजवून सावकाशपणे तो त्यांचे अंगमर्दन करी. त्याप्रमाणे पुंडलिकाकडून 12 वर्षे बिनचूक सेवा घडली. या त्याच्या सेवेला संतुष्ट होऊन एके दिवशी भगवान विष्णू ब्राह्मणाच्या रूपाने अतिथी होऊन त्याच्या भेटीस आले. त्या समयी पुंडलिक आपल्या माता पित्यांच्या सेवेत गर्क झाला होता. भगवान पुढे उभे राहून, पुंडलिका, अरे पुंडलिका, मी एक अतिथी आहे. मला तुझ्याकडून दुसरी कसलीच अपेक्षा नाही. फक्त एखादा गोड शब्द तुझा मला हवा आहे असे त्याला म्हणाले. हे ऐकून पुंडलिकाने एक वीट फेकली व यावर थोडा वेळ बसा. माझा नेम पूर्ण झाल्यावर लगेच मी तुमच्या यथायोग्य सत्कार करीन असे सांगितले. तेव्हा देव कटेवर हात ठेवून पुंडलिकाची वाट पाहत त्या विटेवर उभे राहिले. नित्यकर्म आटोपल्यावर पुंडलिक अतिथीकडे आला व त्यास नमस्कार करून, भूदेव, आपण सत्वर स्नान सारून भोजनास यावे अशी विनंती करू लागला. पण अतिथी एकही शब्द बोलेना किंवा काहीच हालचाल करीना. त्यावर पुंडलिक म्हणाला, माझ्याकडून आपला अपमान झाला म्हणून आपण माझ्यावर रागावलात का?
खरोखर मी आपला उपमर्द केला नाही, मला क्षमा करा, असे म्हणून तो अतिथीस पुन्हा पुन्हा नमस्कार करू लागला. केव्हापासून अतिथी उभे आहेत, त्याचे पाय दुखत असतील तेव्हा आपण त्यांना हात धरून खाली बसवावे असे वाटल्यावरून पुंडलिकाने अतिथीच्या हाताला स्पर्श केला. तोच त्याला अतिथीचा देह शिलामय झालेला आढळला. त्या समयी त्याला अतिशय वाईट वाटले. लगेच त्याने अतिथीने भोजन केल्याशिवाय आपण पाणी सुद्धा घ्यायचे नाही असा निश्चय केला. मात्र त्याने आपल्या नित्यनेमात थोडा सुद्धा खंड पडू दिला नाही. देवाने पुंडलिकाचे हृदयगत जाणून त्याच्या स्वप्नात सांगितले की, पुंडलिका, मी जगज्जालक वैकुंठाधिपती नारायण असून तू केलेल्या मातापितरांच्या सेवेला संतुष्ट होऊन अतिथी रूपाने तुला भेटावयास आलो आहे. माझे नाव पांडुरंग असून यापुढे मी जगाच्या उद्धारार्थ असाच उभा राहीन. माझ्या दर्शन मात्रे करून लोक सुखी होतील. यानंतर तू मला नैवेद्य दाखवून भोजन कर. इतके बोलून देवाने पुंडलिकाला आलिंगन दिले. तोच तो जागा झाला. त्यावर पांडुरंगाला नैवेद्य अर्पण करून त्याने भोजन केले. पुढे घरची सर्व मंडळी ही पांडुरंगाच्या भजनी लागली. पुंडलिकाची स्वप्नवार्ता कानोपकानी जाताच गावाचे परगावाचे दुःखी कष्टी जीव पांडुरंगाच्या दर्शनास येऊ लागले. तेव्हापासून त्या गावाला पुंडलिकपूर असे लोक म्हणू लागले व ते पुंडलिकपूर म्हणजेच सध्याचे पंढरपूर क्षेत्र होय.